नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव होने वाले हैं, लेकिन उससे पहले एक बार फिर आरक्षण का मुद्दा गर्मा गया है। राहुल गांधी द्वारा अमेरिका की जॉर्ज टाउन यूनिवर्सिटी में छात्रों के संबोधन के समय आरक्षण पर दिए गए विवादित बयान को लेकर हंगामा मच गया। महाराष्ट्र में सत्ता पर काबिज महायुति की सहयोगी पार्टी बीजेपी ने निशाना साधते हुए सवाल पूछा है कि क्या आरक्षण पर राहुल गांधी की भूमिका से काँग्रेस सहमत है। कसं आहे, काँग्रेस पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारचं राजकारण करतो आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये नरेटिव्ह कसा प्रस्थापित होईल याची काळजी घेतो। तुम्ही बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये याच काँग्रेसवाल्यांनी भारतीय जनता पार्टीचे लोक संविधान संपविणार, संविधान संपून टाकणार अशा प्रकारचा नरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये प्रस्थापित केला आणि लोकांची दिशाभूल केली। काल राहुल गांधी अमेरिकेत गेले, एका विद्यापीठामध्ये जाहीरपणे बोलताना सांगितलं की भारतामध्ये आरक्षणच आम्ही रद्द करून टाकू। वास्तविक पाहता सरळ सरळ हा सामाजिक दृष्ट्या त्यांचा मूर्खपणाच आहे, पण या निमित्ताने काँग्रेसचा चेहरा समोर आलाय की काँग्रेसच्या मनामध्ये वंचित, उपेक्षित, दलित यांच्याविषयी कशा प्रकारचा भाव आहे। बाहेरच्या देशात गेल्याच्या नंतर भारताविरोधात भूमिका घ्यायची, भारताच्या व्यवस्थेविरोधात बोलायचं, हा तर राहुल गांधीचा छंदच आहे, हा त्यांचा मूळ अजेंडाच आहे। पण मला या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना सवाल करायचा आहे की राहुल गांधींना आरक्षण संपवण्याची भाषा केली, याच्याशी तुम्ही सहमत आहेत का? आता तुम्हाला गरिबाच्या कळवळाविषयी बोलायचा मुळच नैतिक अधिकार नाही, हे लक्षात घ्या। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।